बरं ठीक आहे आकांक्षा, मी तुला एक जोक सांगणार आहे. ठीक आहे, सांग मला कसं वाटलं. मी नाही ऐकायचं. हां ठीक आहे, बरं ऐक जोक. मला नाही ऐकायचं. एक राजा असतंय. ओके, राजाला एकच मुलगी असते, 9 वर्षाची मुलगी असते त्याची. ठीक आहे, तर राजा त्या मुलीला मुलगा शोधत असतो वर लग्नासाठी. तर मग तो पंडितजीकडे जातो. पंडितजीला म्हणतो की पंडितजी, माझ्या मुलीला राजकुमार म्हणजे लग्नासाठी मुलगा शोधायचा आहे, तर तुम्ही हेल्प करा त्यासाठी. ठीक आहे, बस थांब थकली. बरं एक जोक थांबला एक. तर मुलगी शोधा म्हणतो. तर मग तुम पंडितजी म्हणतो की तुमची मुलगी खूप अशी वेगळी आहे, तिचे नक्षत्र वगैरे लय हे आहेत, तर आहे ना तुम्हाला स्पेशल मुलगा शोधावा लागेल त्यासाठी. हां, तर मग राजा म्हणतो स्पेशल मुलगा म्हणजे काय? तर म्हणतो की तुम्हाला आहे ना स्पेसिफिक टाईमला स्पेसिफिक मुलगा शोधावा लागेल. तर राजा म्हणतो कसं, मला नाही समजत आहे तुम्ही काय बोलताय ते, नाही का. पंडितजीला म्हणतो. मग पंडितजी म्हणतो की तुमच्या मुलीला जेव्हा जुलाब होईल आणि ते जे जुलाब आहे ते जुलाब जे 3 ग्लास पिईल त्याच्या मुलीसोबत तुमच्या मुलीचं लग्न करून टाका त्या मुलासोबत, असं पंडितजी राजाला सांगतो. ठीक आहे, राजा म्हणतो तुम्ही असं कसं बोलताय, हे कसलं पद्धत आहे आणि असं कोण कशाला करेल? ते म्हणतं ते मला काय माहीत नाही, पण हे मी तुम्हाला सांगतोय. मग राजा म्हणतो बरं ठीक आहे. राजा तुझ्या मुलीला सांगतो की तुला जेव्हा जुलाब लागेल ना तेव्हा मला सांग, म्हणजे आपल्याला तुला राजकुमार शोधायला. ओके, तर मग 2 महिने होतात, 3 महिने होतात की मुलगी त्याच्या पप्पा म्हणते पप्पा मला लागली जुलाब असे. मग तो राजा काय करतो, पूर्ण त्यांच्या राज्यामध्ये पसरवतो की माझ्या मुलीला मी वर शोधतोय, तर ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांनी या, पण त्याची एकच कंडिशन आहे की 3 ग्लास माझ्या मुलीला जुलाब लागलेला आहे ते तुम्हाला प्यावं लागेल नाही का. पण राजाला श्रीमंत असतो, तो पैसे त्याला एकदम कमी करत नसते. ठीक आहे, तर मग जातो, सगळ्यांना सांगतात, सगळेजण येतात. बस सगळेजण काय करतात, ते ग्लास घेतात आणि वास घेतात निघून जातात. ते काही पितच नाहीत कोणच पित नाही, लई लोक जातात नाही का. मग एक जण येतंय नाही का, ते काय करते, 1 ग्लास पितंय. ठीक आहे, दुसरा ग्लासचा वास घेतंय आणि दुसरा ग्लास पितंय आणि ठेवतंय. मग राजा म्हणते काय झालं, निघला दम, 2 ग्लास मध्ये संपला. तो काय म्हणतो माहितीये का राजाला, तो म्हणतो मटनचा पीस आला तेवढं होता आम्हाला.